सध्या ना असं झालंय की गॅस सिलेंडर म्हणतो बाय आणि चूल म्हणते आहे. आता गावाकडे तर शक्यतो सगळेजण चुलीवर स्वयंपाक बनवतात, पण सिटीमध्ये शक्यतो बनवत नाहीत. कारण सिटीमध्ये चूल कुठं मांडायची याचीच पंचायत पडते. पण आता चुलीचं महत्त्व सिटीच्या लोकांना सुद्धा कळायला लागले हळूहळू. आज ना मी एक असा पदार्थ बनवला होता की घरचे पाहून शॉकच झाले. कारण घरातल्यांना वाटत होता की हा अंडा करी आहे, पण हे अंडा करी नसून जरा थोडा वेगळ्या प्रकारचा पदार्थ होता. चला तर तो कुठला तो सांगते. तर बघा इथे छोटे-छोटे आकाराचे बटाटे घेतले, ते उकडून घेतले. नंतर कढईमध्ये तेल, तिखट, मीठ, हळद टाकून हे बटाटे यामध्ये टाकून घेतले. 5 मिनिटं फ्राय केले. नंतर ते बटाटे बाजूला काढून घ्यायचे. आता दह्यामध्ये ते मी काय-काय मसाले ॲड केले ते तुम्हाला वरती कॅप्शनमध्ये देते. नंतर त्याच कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 कांद्याची प्युरी यामध्ये घालून घेतली, मिक्स केली. नंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, 1 टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून घेतली आणि दह्यामध्ये जे मसाले टाकले ते यामध्ये घालून घ्यायचे. चांगलं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं. कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आणि हे फ्राय केलेले बटाटे घालायचे. परत वरतून कोथिंबीर घालायची. 5 मिनिटं शिजवून घ्यायची. भाजी तर खरंच एक नंबर अंडा करीसारखीच लागत होती. घरातल्यांना सुद्धा विश्वास बसला नव्हता की एवढी भाजी भारी होईल.